हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कशात? आज आपण इंग्लिश ग्रामर शिकवणार आहोत, बरोबर. आणि याच्यात देअर एक्सपान्शन वाज पुट ऑन होल्ड. देअर एक्सपान्शन वाज पुट ऑन होल्ड. विच टेन्स इज दिस? दिस इज पास्ट टेन्स. कोणता आहे? पास्ट टेन्स, बरोबर. मग आता चेंज करायचा. कोणता करणार? दुसरा फ्युचर करा किंवा कोणताही टेन्स करा, प्रेझेंट करा. आता इथं आपण प्रेझेंट टेन्स करू. कोणता होईल मग? देअर एक्सपान्शन काय होईल? प्रेझेंट करा. हा पास्ट आहे, इथं प्रेझेंट हॅज बीन येईल. काही हॅज बीन पुट ऑन होल्ड झाला आन्सर. देअर एक्सपान्शन वाज पुट ऑन होल्ड. चेंज द टेन्स. हा प्रेझेंट परफेक्ट झाला. देअर एक्सपान्शन हॅज बीन पुट ऑन होल्ड हे आन्सर झालं. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, बरोबर. आता हे काय आहे? इट एन्श्युअर लो व्हॅल्यूम अँड साऊंड नॉट ट्रॅव्हलिंग बियॉन्ड लिमिट्स. हे यूज नॉट ओनली बट अल्सो करायचं. यूज नॉट ओनली बट अल्सो. मग यामध्ये काय करायचं? हे जसंच्या तसं येतं. इट एन्श्युअर याच्या सुरुवातीला नॉट ओनली टाकायचा. नॉट ओनली काय? लो व्हॅल्यूम. फक्त लो व्हॅल्यूम नाही, नॉट ओनली लो व्हॅल्यूम. इट एन्श्युअर नॉट ओनली लो व्हॅल्यूम अँडच्या ठिकाणी बट अल्सो साऊंड नॉट ट्रॅव्हलिंग. साऊंड नॉट ट्रॅव्हलिंग बियॉन्ड लिमिट्स. झालं आन्सर. यूज नॉट ओनली बट अल्सो म्हणजे काय करायचं? इट एन्श्युअर जसं तसं. लो व्हॅल्यूम म्हणजे नॉट ओनली लो व्हॅल्यूम, कमी आवाज नाही. इट इज नॉट ओनली कमी म्हणजे इट एन्श्युअर नॉट ओनली लो व्हॅल्यूमच नाही तर काय आहे? बट अल्सो काय आहे? साऊंड नॉट ट्रॅव्हलिंग बियॉन्ड लिमिट्स. हे झालं नॉट ओनली बट अल्सो. आता मँग्रोव्ज आर इम्पॉर्टंट. हे प्लुरल आहे. काय आहे? प्लुरल आहे. ॲड क्वेश्चन टॅग कसा होईल मग? आता इथं आर पॉझिटिव्ह आहे ना, मग निगेटिव्ह येईल. इथं निगेटिव्ह असता तर पॉझिटिव्ह आलं असता. म्हणजेच क्वेश्चन टॅग काय होईल? आरंट मँग्रोव्ज किंवा आरंट दे. हे वाक्य जसंच तसं लिहायचं. मँग्रोव्ज आर इम्पॉर्टंट. ॲड क्वेश्चन टॅग याच्या पुढंच लगेच लिहायचं. आरंट दे, कॅपिटल आरंट दे. हा झाला क्वेश्चन टॅग. प्लुरल असल्यामुळं दे आलं. किंवा इथं मँग्रोव्स लिहिलं तरी चालेल. एक मार्काला आहे. ओके, समजलं ग्रामर? नॉट ओनली बट अल्सो, क्वेश्चन टॅग आणि टेन्स चेंज. ओके, बाय.